14 फेब्रुवारी 2019. कॅलेंडरवर तो फक्त एक दिवस होता, पण भारतासाठी कायमची जखम ठरलेला दिवस. सकाळ नेहमीसारखीच उगवली होती. जम्मूहून श्रीनगरकडे सीआरपीएफच्या जवानांचा ताफा निघाला होता. कोणीतरी सुट्टी संपून परत येत होता, कुणीतरी पहिल्यांदाच ड्युटीला जात होता. कुणाच्या खिशात मुलाचा फोटो, कुणाच्या मनात आईचा आवाज, लवकर परत ये. त्यांना माहितीही नव्हतं ते घरी नाही, इतिहासाकडे चालले आहेत. दुपारी सुमारे 3 वाजून काही मिनिटांनी पुलवामातील लेथपोराजवळ अचानक एक कार वेगाने ताफ्यात घुसली आणि क्षणात प्रचंड स्फोट झाला. आवाज थांबले, धूर पसरला आणि 40 घरांचा श्वास कायमचा थांबला. तो फक्त हल्ला नव्हता, तो भारताच्या संयमाची परीक्षा होती. त्या दिवशी देश रडला पण तुटला नाही, कारण सैनिक शेवटच्या श्वासापर्यंत एकच गोष्ट सांगून गेले, देश सर्वात आधी. सैनिक सीमा राखतो कारण त्याला मृत्यूची भीती नसते म्हणून नाही, तर त्याला आपल्या देशावर मृत्यूपेक्षा जास्त प्रेम असतं म्हणून. संपूर्ण देश पेटला होता, पण आपल्या वीरांनी रागाला शिस्तीत बदललं आणि जगाने पाहिलं, भारत शोक करतो पण उत्तर द्यायलाही जाणतो. आजही जेव्हा तिरंगा वाऱ्यात फडकतो तेव्हा त्यात त्या 40 वीरांचा श्वास जिवंत असतो. म्हणून कधी आयुष्यात हार मानाविषयी वाटली तर पुलवामाच्या त्या जवानांना आठवा. त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत कर्तव्य सोडलं नाही. मग आपण